ही तर शंकरदाराची बुलेट आहे. तुमचं राशी भविष्य वाचून मी तुम्हाला आधीच वॉर्निंग दिली का चोरांपासून सावधान, पण तुम्ही ऐकलं नाही. अहो काळीच चोरलंय, पण बुलेटचं काय? आता कितीला पडलं ते? मला बुलेटचं काय नाही रे डंबेल, पण आता मातोश्रींनी सांगितलंय बुलेट घेणं मगच घरी ये, म्हणून खिंडीत गावलोय मी. ए महाराज बघ ना ती पत्रिका, काय गावते का त्यात? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एक नाही डंपर भर अडचणी आहेत. एक खोटं बोला तर 100 खोटी. अजून बोला खोटं. नाही बाबा, नाही नाही खोटं बिटं नको, आता बास झालं. हा बोल साहेबा. जैन. हा जय हिंद शंकर दादा. हा मी काय बोलतोय, तुमची बुलेट चोरी झाली का हो? तुला कसं कळलं? अहो कारण का बुलेट माय समोर आणि चोर आते हो पोलीस स्टेशनात. चोर? हा अहो एक पोरगी आहे, त्याची साहेबांनी तिला काय कल्पना दिलेली आहे सगळ्या गोष्टींची, की जर मालकाला केस ठोकायची असेल तर तो केस करू शकतो. काय मग काय ठोकायची का केस तिच्यावर? ए नाही 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 साहेबा, केस नाही. हा तू एक काम कर साहेबा, मी पोलीस स्टेशनला पोहोचतो, तू तोपर्यंत चोरणीला थांबून ठेव. चोरणी? अरे जिनी बुलेट चोरली ती. आणि ऐक, माझं नाव कळलं नाही पाहिजे. हा 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 दादा. हा हा ठेव, पोचतोय मी. होय होय होय. अरे तुमच्या वहिनीने बुलेट पोलीस स्टेशनला जमा केली आहे. वा शंकर दादा, क्या बात आहे. तुमची लव्ह स्टोरी एकदम पोलीस स्टेशनलाच पोचली. मी काय म्हणतो, तुम्ही का नाही तुमच्या मनातला आज सांगूनच टाका. का बस हे धडक बे धडक. मला बी वाटतंय आता आमच्या लव्ह स्टोरीने बाळस धरायलाच पाहिजे. नाही 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 चला पोलीस स्टेशनला. नाही नाही शंकर दादा ह्याला उचल, ह्याला उचल. खाली जा. शंकर दादा थांब. हे बघ, अरे मला अडचणींवर अडचणी आहे, आहे, दिसतायत. चल तू. ऐका ना, थांब ना. तुमच्यामुळे झाले शंकर. हा बोल साहेबा. अहो शंकर दादा, अहो ती चोरणी निघाली ना जायला. निघाली? अरे साहेब आपलं काय ठरलं होतं? कसा दोस्त आहे तू? अहो दादा, म्या सरकारी माणूस, मला नियमाप्रमाणेच चालावं लागणार ना. आणि आपल्याकडे कारण पण पाहिजे ना तसं काहीतरी तिला अडवाया. हे बघ साहेबा, तू जर माझा खरा दोस्त असशील ना तर तिला थांबवशील. काय पण कर, पण तिला थांबव. मी पोचतोय. साहेबा ती थांबली पाहिजे. हा शंकर दादा थांब. हो मॅडम, ऐका ना ऐका ना. ते आता साहेबांचा फोन आलता मला. तो बाईकवाला आहे ना, तो तुमच्यावर केस ठोकणार आहे म्हणला. त्यासाठी तुम्हाला तर थांबावं लागेल. अहो पण मी बाईक दिली की परत. आणि दादा माझी अडचण होती म्हणून मी न विचारता घेऊन गेलती. घरचे माझी वाट बघत असतील हो, प्लीज. हो ऐका ना, तुम्ही एक काम करूया ना. अहो मी समजून घेऊ शकतो तुम्हाला, पण तो 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 माणूस समजून घेण्यातला नाही हो. अहो तो तुम्हाला उगाच ब्लॅकमेल करेल, तुमच्यावर केस ठोकेल. अहो लय काळ्या काळ्या मनाचा माणूस आहे हो तो. मी काय म्हणतो, तो आता आला ना की आपण त्याच्याशी बोलूया, बोलून काहीतरी तोडपाणी करूया आपण. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. उगाच ती केस रजिस्टर झाली ना तर उगाच लांबण मागे लागेल आपल्या. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. या तुम्ही आत बसा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आत बसा, आपण बोलूयात. हा या या या. अहो मी आहे ना, कशाला टेन्शन घेता तुम्ही? ते टेन्शन घ्यायचं, त्याच्याशी मी बोलून घेतो. हा या या. रुपाले, आई, बाळ माझं दुडदुड धावणाऱ्या नातवाला कधी एकदा कडवर घेतो असं झालंय आम्हाला. हे आजानी तर गोष्टीची पुस्तकं वाचायला पण सुरुवात केली. लाडक्या नातवानं जर सांगितलं गोष्ट ऐकावा तर पंचायत नको. तुम्ही गोष्टी नंतर सांगा, मी माझ्या भाच्याला आधी वसुलीला घेऊन जाणार. अगं ताईडे, मला एक सांग, माझ्या लाडक्या भाच्याचं तोंड बघितलं पैसे द्यायला कोण नाही म्हणाल का? फायटिंग करायची गरजच नाही ना. आणि भाची झाली म्हणजे मग तर अजून सोपं. गोड परी बघितलं कोण नाही म्हणत का? बरं तुम्ही उभे का आहात? बसा ना. अरे मातोश्री, नाना नमस्कार करतो. अक्षवंत व्हा. अरे मातोश्री, आमच्या घरी कमालच झाली. हा आता आम्ही आजी होणार हे कळल्यावर राहुलच नाही आम्हाला. हा हे तुमचं नेहमीच आहे.
राहवत नाही म्हणायचं आणि तोंड वर करून इकडं यायचं. आई तू पण. रुपाली, नाना मातोश्री आलेत, जरा पाहुणचाराचं बघा. हो तुम्ही बसा तोपर्यंत. तू ये जरा बाहेर बोलायचंय. आई काय चाललंय तुझं? डॉक्टरांचा फोन आलता. जो काय निर्णय घ्यायचा आहे तो लगेच घ्या म्हणतात. आई मला या विषयावर डिस्कशन नको सांगितलं मी तुला. होय का? मग मी काय सांगते ते ऐक. मला ते मूल नकोय. हे मूल पाडून टाक. आई शेखर माझं ऐक. तुझ्या बायकोला मूल पाडायला सांग. काय बोलायला तुम्ही? मातोश्री तस आमच्या रुपालीने एवढी खुशखबर दिली आणि तुम्ही हे काय बोलायलाय? कसली खुशखबर? मुलगी आहे तिच्या पोटात. म्हणून काय झालं? मला मुलगा पाहिजे. या घराचा वारसदार पाहिजे. मग मुलगी पण वारसदार असतेच की. ज्या घरात मुलगा असतो त्या घरात खुशी असते आणि ज्या घरात मुलगी असते त्या दोन्ही घरामध्ये खुशी असते. ओ मला प्रवचन नका सांगू. आम्हाला मुलगा पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो काय करताय असं? मुलगा आणि मुलगी काय फरक आहे? तुम्ही एवढ्या बुरसटलेल्या विचारांच्या असाल असं वाटलं नव्हतं आमसनी. अगं व्याज बट्ट्याचा धंदा करून गोरगरिबांचं रक्त पिणारी तू मला शिकवणार? अगं कष्ट करणारी लोक हाय आम्ही आणि तू लोकांना फसवणारी सावकार. मला नाही शिकवायचं. हा काकी, मातोश्रीविषयी बोलताना जरा शांत. त्या काय कोणा बळजबरी करत नाहीत. या यान पैसे घेऊन जा म्हणून. ज्यांना गरज असते ते येतात, पैसे घेऊन जातात आणि खुशी खुशी परत करतात. त्यामुळे इथून पुढं मातोश्रीविषयी बोलताना विचार करून खरं आणि नीटच बोलायचं. एक मिनिट दादा, हा गुंड तुझ्या देखत आपल्या आईचा अपमान करतोय आणि ए खबरदार हा. माझ्या शंकरविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. नात्यात जपतात एकी